हॅलो मित्रांनो, आजच्या या कथेमध्ये आपलं स्वागत आहे. माझा एकुलता एक मुलगा आहे, जो नुकताच हॉस्टेलमधून परत आला होता. त्याने मला मसूरमधील एका हॉटेलच्या खोलीत नेले आणि तिथे संपूर्ण रात्र घालवली. माझं नाव सरिता आहे. माझं लग्न एका अतिशय श्रीमंत कुटुंबात झालं होतं. माझे पती एक मोठे व्यावसायिक आहेत. ते आपल्या व्यवसायाच्या कामानिमित्त नेहमी परदेशात असतात. लग्नाच्या 2 वर्षांनी मला मुलगा झाला. जेव्हा मुलगा झाला त्यावेळी माझे पती माझ्यासोबत नव्हते. मला याचं खूप दुःख झालं, कारण हा क्षण एका स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा क्षण असतो. ते माझी अजिबात काळजी घेत नव्हते. ते माझ्यासोबत फार कमी वेळ असायचे. बहुतेक वेळा ते परदेशातच असायचे. मी माझ्या मुलाचा सांभाळ स्वतः एकटीने केला आहे. त्याला चांगले शिक्षण दिले, चांगले संस्कार दिले. 5वी पर्यंत तो माझ्यासोबत राहून अभ्यास करत होता. मग एके दिवशी माझे पती परदेशातून परत आले. त्यांनी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवले. काही वर्षे बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी त्याला अमेरिकेला पाठवले. अभ्यासासाठी तो तिथल्या हॉस्टेलमध्ये राहून शिकू लागला. मुलगा आणि नवरा दोघेही दूर गेल्यावर मी अगदी एकटीच पडले होते. माझे पती मला कधीही कुठे सोबत घेऊन जात नव्हते. हळूहळू हे एकटेपण मला टोचू लागलं होतं. माझा मुलगा कधीतरी फोन करून माझी विचारपूस करायचा, पण माझे पती तर कधी फोनसुद्धा करत नसत. मला असं वाटू लागलं होतं की माझ्या पतीचं परदेशात दुसऱ्या मुलीशी अफेअर चालू आहे की काय. पण मी ही गोष्ट माझ्या मुलाला कधीच सांगितली नाही. मला माहीत नव्हतं की माझ्या मुलाच्या मनात त्यांच्या वडिलांच्याबद्दल काही कटुता यावी. मी फक्त गप्प बसून सगळं सहन करत होते. हळूहळू वेळ पुढे जात होता आणि माझी तब्येत बिघडू लागली. भूक पाणी सगळं संपत चाललं होतं. माझ्या आजारपणाचं कारण माझं एकटेपण होतं. माझा एकटेपणा मला आतून पोखरत होता. डॉक्टरांना दाखवलं तर त्यांनी सांगितलं की तुम्हाला कोणाच्या तरी सोबतीची गरज आहे, जो तुमचा एकटेपणा दूर करू शकेल आणि तुम्हाला नेहमी आनंदात ठेवू शकेल. तुम्ही कुठेतरी मोकळ्या जागी जा, तिथे तुमचं मन रमेल, असं डॉक्टरांनी सांगितलं. मी एकटीच होते, म्हणून डॉक्टरांनी माझ्या मुलाला फोन करून सगळी परिस्थिती सांगितली. दुसऱ्या दिवशी माझा मुलगा हॉस्टेलमधून घरी परत आला. त्यावेळी उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या, त्यामुळे तो काही दिवस माझ्यासोबतच राहायला आला होता. अचानक त्याने म्हटलं, चल गं आई, तुझं सामान पॅक कर, मी तुला मसूरला फिरायला घेऊन जात आहे. मी नकार देत होते, पण तो हट्टाला पेटला. तो म्हणाला, डॉक्टरांनी तुला थोडं फिरायला सांगितलं आहे. तू इथून थोडं बाहेर पडलीस तर तुला खूप बरं वाटेल. आणि हो, तुझ्यासाठी छान छान कपडेसुद्धा पॅक करून घे, असं मुलाने म्हटलं. जसं तू लग्नाआधी घालायचीस तशी तू कपडे पॅक करून घे. मी म्हटले, आता मी हे सगळं कसे घालणार? मुलगा म्हणाला, फक्त घेऊन तर ठेव. इथे नाही घालायचे, तू तिथं गेल्यावरती घालायचे आहे, कारण तुझ्या जुन्या आठवणी ताज्या होतील. मग मुलाच्या सांगण्यावरून मी माझ्यासाठी छान छान कपडे पॅक केले होते. आमची ट्रेन रात्री 11 वाजता होती. दुसऱ्या दिवशी आम्ही मसूर स्टेशनवरती पोचलो. स्टेशनवर पोचता जवळच एका हॉटेलमध्ये राहण्यासाठी एक खोली घेतली. मग मी आणि माझा मुलगा दोघांनी फ्रेश होऊन कपडे बदलले. मी साडी घातली होती. तेव्हा मुलगा म्हणाला, हे काय आई, तुम्ही साडी का घातली आहे? तुम्ही जे दुसरे कपडे आणले आहेत त्यातले काही घाला. मला पाहायचं आहे की तुम्ही त्या कपड्यांमध्ये कशा दिसता. मग मी साडी बदलून एक लाल रंगाचे शॉर्ट ड्रेस घातला. मुलगा मला पाहून लगेच म्हणाला, वा मम्मी, किती छान दिसत आहेस. मित्रांनो, माझा मुलगा मला आनंदी ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होता. मुलाने मला मसूरची सफर घडवली. आम्ही दोघेही भरपूर फिरलो. त्यानंतर मी थकून गेले. मी मुलाला सांगितलं, चल आता हॉटेलला परत जाऊया, मी खूप थकले. माझा मुलगा म्हणाला, ठीक आहे. हॉटेलला पोचता पोचता रात्र होईल. रात्रीचं जेवण आम्ही तिथेच ऑर्डर करून खाल्लं. त्यानंतर माझा मुलगा माझ्याशी बोलू लागला. मी त्याला म्हटलं, चला आता झोपा. पण तो म्हणाला, नाही, आज रात्री मी तुम्हाला सोडणार नाही. डॉक्टरांनी सांगितले की तुम्हाला एकटं सोडू नका, तुम्हाला आनंदी ठेवावं लागेल. मग माझा मुलगा म्हणाला, आता तुम्ही असंच ड्रेस घालत जावा. नंतर मी त्याला म्हणाले, तुझे पप्पा माझ्यासोबत नसतात, त्यांना माझी अजिबात पर्वा नाही. मग मुलगा मला विचारतो, मम्मी,
तुम्ही लग्नाआधी कोणावरती प्रेम करत होतात का? मी हसून म्हणाली. तुम्ही देखील या गोष्टी घेऊन बसलात? मुलगा हसून म्हणाला, हो. मुलगा म्हणाला, मम्मी मला प्लीज सांग ना. मी मुलाला सगळ्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. हो, लग्नाआधी माझा एक मित्र होता. मग मला मुलगा विचारतो, फक्त मित्रच होता का आणखीन काही? मी म्हणाले, हो. तो फक्त मित्र नव्हता, तो त्यापेक्षा जास्त होता. पण माझं त्याच्याशी लग्न होऊ शकलं नाही. तुझ्या पप्पांशी माझं लग्न झालं. मी पुढे सांगितलं. तो देखील मला असंच छान छान कपडे आणून देत होता आणि म्हणायचा की तू असेच छान छान कपडे घालत जा, तू याच्यामध्ये खूप छान दिसतेस. मग मी म्हटलं, ठीक आहे, हे सगळं सोडून दे, सगळं जुनं आहे. मुलगा म्हणाला, आजपासून मी तुमचा चांगला दोस्त आहे. तुम्ही मला प्रत्येक गोष्ट शेअर करू शकता. माझं आनंदाने भरलेलं मन हे ऐकून मी खूप खुश झाले. मी आनंदाच्या भरात माझ्या मुलाच्या छातीवरती डोके ठेवून रडू लागले. त्यावेळी मुलगा मला समजावून म्हणाला, मम्मी तू आता रडू नकोस. डॉक्टरांनी तुला आनंदी राहायला सांगितलं आहे आणि तेच करण्यासाठी मी तुला इथे आणलं आहे. खरंच मित्रांनो, त्या रात्री माझ्या मुलाने मला इतका आनंद दिला जितका मला त्या सर्व वर्षांमध्ये माझ्या पतीकडून कधीच आनंद मिळाला नव्हता. आम्ही एकमेकांसोबत आपल्या मनातील गोष्टी शेअर केल्या आणि माझं आरोग्य पुन्हा सुरळीत झालं. मी पूर्णपणे फिट आणि हेल्दी होते. दुसऱ्या दिवशी आम्ही हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहायला गेलो. खरंच त्यावेळी मी खूप आनंदी होते. माझ्या मुलाने माझी पूर्ण साथ दिली. मग मी मुलाला विचारलं, तुझ्या किती गर्लफ्रेंड आहेत? मुलगा म्हणाला, हो, एक आहे, पण तुझ्यासारखीच. माझ्या मुलाने मला पूर्णपणे साथ दिली. मग मुलगा म्हणाला, आता आपण दरवर्षी एका चांगल्या ठिकाणी फिरायला जाऊ. तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी तुम्हाला नक्की घेऊन जाईन आणि तुम्हाला सदैव आनंदी ठेवीन. मित्रांनो, आपल्याला आपली ही कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.